मित्रांनो, मनोज जरांगे यांचं हे वक्तव्य मात्र आवडलं नाही. मनोज जरांगे म्हणत आहेत, भाजपच्या आमदारांना सोडू नका, त्यांना रस्त्यावर फिरू देऊ नका. आता यामध्ये फक्त एकाच पक्षाच्या आमदारांना टार्गेट करून आपले जरांगे काका पुन्हा तीच चूक करत आहेत. मराठा समाज पुन्हा म्हणेल, जरांगे भाऊ यावर्षी सुद्धा शरद पवारांचा अजेंडा पुढे रेटत आहेत. आता मराठा समाजाला आरक्षण न देण्यास काय फक्त एकाच पक्षाचे आमदार जबाबदार आहेत का? तसं बघायला गेलं तर आतापर्यंत एकाही पक्षाने आणि मराठी आमदाराने यासाठी कार्य केलं नाही. त्यामुळे आपल्या मनोज जरांगे यांनी फक्त भाजपच्या नाही तर किमान अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा आमदारांना धमकी द्यावी. पण फक्त एकाच पक्षाच्या आमदारांना धमक्या देणं, त्यांना शिव्या देणं हे बरोबर वाटत नाही. यामुळे तुम्ही मराठा समाजासाठी कमी पण शरद पवारांसाठी जास्त काम करत आहात